माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अंतरवाली सराटी इथं चव्हाण दाखल झालेत। पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत माजी खासदार रजनीताई पाटीलही जरांगेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नितेश महाजन। नितेश, काय नेमकं या भेटीत चर्चा झाली आहे? त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण आणि माजी खासदार रजनीताई पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहे। अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या घरी ही बैठक सुरू आहे। दोघांमध्ये बंद दरवाजा आड ही बैठक सुरू झालेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। दोघांमध्ये नेमके काय चर्चा सुरू आहे याची माहिती बाहेर अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही। त्या चर्चेचा तपशील देखील समजू शकलेला नाही। मात्र ही बैठक जी आहे ही अत्यंत गोपनीयरित्या ठेवण्यात आलेली होती। सकाळी देखील पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी येतील अशा प्रकारची चर्चा होती। मात्र त्यांच्या सुयसहायकाकडून तशा प्रकारची माहिती मिळालेली नव्हती आणि त्यामुळे दुपारनंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईहून अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। सोबत रजनीताई पाटील या देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी मराठा समाजाची बैठक आयोजित केली होती। मात्र राज्य सरकारकडून किंवा राज्य निवडणूक आयोगाकडून आज अद्यापपर्यंत निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाही। त्यामुळे ही बैठक जी आहे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या ज्या तारखा जाहीर होतील त्यानंतर मराठा समाजाची अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेण्यात येईल अशा प्रकारची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेली आहे आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या बैठकीनंतर काय निर्णय घेतात आणि कुठल्या एकतर पाडायचा निर्णय घेतात उमेदवारांना किंवा निवडून देण्याचा निर्णय घेतात किंवा स्वतःचे उमेदवार उभे करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आज जे आलेले आहेत या बैठकीला देखील मोठं महत्त्व आलेलं आहे। निश्चित धन्यवाद नितेश ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत।